प्रेक्षक हो नमस्कार. मी श्रेयस अक्कलकोटकर साम संजीवनी या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय. डोळे हा आरोग्याचा आरसा आहे असं म्हटलं जातं. सध्याच्या संगणकीय आणि स्मार्टफोनच्या युगामध्ये डोळ्यांचं आरोग्य जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच डोळे निरोगी राहण्यासाठी नेत्रतज्ञ डॉक्टर स्वप्नील वडगावकरजी हे मागील 2 दशकांपासून रुग्णसेवा करत आहेत. त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील वडगाव नेत्र रुग्णालयात मोतीबिंदू, काचबिंदू यासारख्या नेहमीच्या समस्या दूर करण्यासह अत्याधुनिक व अद्ययावत तंत्रांच्या सहाय्याने डोळ्यांच्या सर्व समस्यांवर सुविधा उपलब्ध आहे. अनेक प्रकारे तिथे उपचार केले जातात. चष्मा घालवण्याची शस्त्रक्रिया अर्थात लेसिक लेझर, हॉस्पिटल परीक्षण म्हणजेच टोपोग्राफी, कृत्रिम भिंग चाचणी म्हणजेच लेन्स स्टार, काचबिंदू चाचणी म्हणजे पेरिमीटर, चष्मा नंबर जाणून घेणे अर्थात ऑटोरॅफ इत्यादी उपचार सुविधा वडगावकर नेत्र रुग्णालयात उपलब्ध आहेत. आज आपण नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर वडगावकरजी यांच्याकडून मोतीबिंदू, त्याची कारणं व अत्याधुनिक उपचार पद्धती तसेच चष्मा घालवण्यासाठीच्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट्सबद्दल जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. खूप स्वागत आहे आपलं. धन्यवाद. सर, मोतीबिंदू हा शब्द खरं तर आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, पण मग मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय आजार होतो याविषयीच आपण सुरुवात करूया. मी मोतीबिंदूला आजार नाही म्हणणार, तो वयानुसार होणारा शरीरातला बदल आहे. अच्छा. आपली लेन्स असते डोळ्यामध्ये, जसं कॅमेरा असतो तसंच डोळ्यांमध्ये लेन्स असते. काही कारणाने जास्त करून वयानुसार 55-60 नंतर ती पारदर्शकता कमी होते त्याची. अच्छा. आणि पाहण्याची क्षमता आपली कमी होते, तर त्याला आपण मोतीबिंदू म्हणतो. अच्छा, पण मग त्याचं नेमकं लक्षण काय? म्हणजे एखाद्या व्यक्तीला मोतीबिंदू झाला हे कसं लक्षात येतं? फक्त वयानेच येतं का अजून म्हणजे नाही, अर्ली पण होऊ आपल्याला शकतं? नजरेच्या समस्या जाणवू लागतात. अच्छा. सर्वात मेन म्हणजे आपल्याला जवळची नजर आपली चांगली होते. आपला गैरसमज होतो की आता माझी जवळची नजर चांगली झाली आहे म्हणजे म्हणजे मला जवळची नजर आता चांगली झाली आहे म्हणजे माझे डोळे आता चांगले झालेले आहेत. पण हे उलट असतं. आपली त्याच्यासोबत लांबची पण नजर कमी झालेली असते. आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपली जवळची नजर चांगली होते व लांबची नजर कमी होते. आणि अर्थातच हे मोतीबिंदूमुळे होतं. काही मोतीबिंदूमध्ये आपली उजेडामध्ये नजर कमी होते आणि सावलीमध्ये नजर चांगली दिसते. हे सुद्धा मोतीबिंदूचंच लक्षण आहे. डॉक्टर, पण मग तुम्ही सांगितलं की ह्या लक्षणांकडे आपण लक्ष ठेवायला हवं की असं काही होत असेल तर कदाचित शक्यता आहे मोतीबिंदू असण्याची. पण जेव्हा आता मोतीबिंदू झालेला आहे, कन्फर्म्ड आहे, तर मग त्याच्यावर कुठल्या पद्धतीने आपण उपचार करता? मोतीबिंदूला एकमेव उपचार पद्धत म्हणजे ऑपरेशन. आपली जी अपारदर्शक झालेली भिंग आहे ती बदलून त्याच्याऐवजी आपण कृत्रिम लेन्स टाकतो. पण काही सुरुवातीच्या काळामध्ये आपण चष्मा लावू शकतो. चष्म्यानी नजर काही काळापुरता आपण ती वाढवू शकतो. पण ते ठराविक काळापुरतंच आहे, ते नेहमीसाठी नाही आहे. चष्मा लावल्यामुळे किंवा काही औषध उपचार केल्यामुळे मोतीबिंदू कमी होतो किंवा त्याची वाढ थांबवू शकतो हा गैरसमज आहे. अच्छा. मोतीबिंदूची वाढ आपण थांबवू शकत नाही. कालांतराने ऑपरेशन हे एकमेव पर्याय आहे त्याच्यावर. अच्छा, पण जसं तुम्ही म्हणालात की बाबा आता मोतीबिंदू काही थांबवता येत नाही नाही. किंवा तो रिव्हर्स करता येत नाही Reverse औषधांनी, नाही. तर मग शेवटी शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन. हो. पण मग ह्या ऑपरेशनमध्ये आपल्या डॉक्टर वडगावकर नेत्र रुग्णालयामध्ये कोणकोणत्या ॲडव्हान्स टेक्निक्स आपण वापरता मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी? सगळ्याच टेक्निक उपलब्ध आहे माझ्याकडे. त्याच्यात आता टाक्याची शस्त्रक्रिया हे कोणीही करत नाही. अच्छा. मी सुद्धा ती करत नाही. म्हणजे आम्ही स्वतःहून टाळतो ती शस्त्रक्रिया. तर बिना टाक्याचं आहे, त्याच्यात मॅन्युअल असते बिना टाक्याची शस्त्रक्रिया किंवा मशीनद्वारे होणारी शस्त्रक्रिया आहे. मग अर्थातच त्याच्यात वेगवेगळ्या मशीन्स आहेत. मग फेको आहे, कोल्ड फेको आहे, आता लेटेस्ट म्हणजे ओझिल म्हणून आहे. तर माझ्याकडे सगळ्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. हे मशीनच्या टेक्निक वेगवेगळ्या असतात, त्यानुसार शस्त्रक्रिया केली जाते. पण आता तुम्ही एवढं ॲडव्हान्स टेक्निक सांगताय खरं डॉक्टर, मग थोडंसं खोलात जाऊयात. कारण काय तुम्ही म्हणतात की बिना टाक्याची शस्त्रक्रिया, हो. तर आम्हाला जनरली माहिती आहे की ऑपरेशन म्हणजे स्टिचेस आले, मग ते सगळे टाके आले, बरोबर. पण हे बिना टाक्याची शस्त्रक्रिया जेव्हा तुम्ही म्हणताय एक्झॅक्टली काय कशा पद्धतीने हे केलं जातं? आपली जी जखम आहे ही कमी होत जाते. बरं. आपण जर हाताने केलं तर साधारणतः 6 मिलीमीटर 7 मिलीमीटर जखम आपल्याला घ्यावी लागते आणि सबंध मोतीबिंदू आपण काढतो. आधुनिक पद्धतीमध्ये आपण मोतीबिंदू सबंध काढत नाही. आपण सूक्ष्म लहरींद्वारे त्या मोतीबिंदूचा आतल्यात पाणी करतो आणि ते पाणी शोषून घेतो. अच्छा. आणि मग कृत्रिम लेन्स बसवून टाकतो. त्याच्यात जखम एकदम नाहीच्या बरोबर असते. आपण ताबडतोब कामाला सुरुवात करू शकतो. त्रास होत नाही. इंजेक्शन सुद्धा लागत नाही. जुन्या काळासारखा काळा चष्मा लावायची आता गरज पडत नाही. भरपूर बदल झालेले आहेत. वा, म्हणजे हे खरं तर एक प्रकारे वरदान आहे असं आपण म्हणू शकतो.
पण डॉक्टर, तुम्ही जर का म्हणत असाल की आपण पूर्वीच्या पद्धतींमध्ये तो मोतीबिंदू पूर्णपणे काढून इरॅडिकेट करूनच ते ऑपरेशन करत हो होतो. हो आता आपण तिथल्या तिथे त्याचं पाणी करतो, ते पाणी शोषून घेतो, कृत्रिम लेन्स लावली जाते. पण मग अर्थातच आमच्यासारख्यांच्या मनात पुढचा प्रश्न हाच येणार की मग मोतीबिंदू परत होऊ शकतो का? म्हणजे थोडक्यात काय, तो पूर्णपणे बरा होऊ शकतो का? मोतीबिंदू हा पूर्णपणे बरा होतो. एकदा मोतीबिंदू काढल्यानंतर दुसरी कृत्रिम लेन्स बसवल्यानंतर पुन्हा कधीच आयुष्यात मोतीबिंदू होत नाही. अच्छा. वन टाइम आहे. ओके. पुन्हा कधीच मोतीबिंदू होत नाही. बरं. हां, म्हणजे हा दिलासा देणारा प्रश्न होता आणि त्याचं उत्तरही तसंच तुम्ही दिलंय. पण मग आता अर्थातच आम्हाला पुढे जाऊन हेच विचारावंसं वाटतं, की जसं आपण तुम्ही लक्षणं सांगितली, त्याच्यावरचे उपचार सांगितले. आपल्याकडे डिटेलमध्ये त्याचे उपचार होतातही आणि आता शस्त्रक्रिया बिना टाक्याची अतिशय सुलभ झालेली आहे. तर मग मला असं वाटतं, की मोतीबिंदू काढण्याची योग्य वेळ कोणती? म्हणजे काही लोकांना ती असती सवय, की बाबा मी थोडं लक्ष ठेवतो स्वतःवरती, माझी काळजी घेतो. मला अंदाज आहे, की मला मोतीबिंदू झाला, पण नेमका काढायचा कधी? ऑपरेशन करायचं कधी? एक खूप मोठा गैरसमज आहे. आम्ही रोज दैनंदिन जीवनामध्ये त्याची सामना करतो. मोतीबिंदू पिकू द्यायला पाहिजे. हा जनरल सगळ्यांमध्ये एक समज हां, आहे. हां. हा अतिशय चुकीचा समज आहे. मोतीबिंदू कधीच पिकू द्यायला नाही पाहिजे. उलट तो जितका कमी असताना काढला, ऑपरेशन तेवढं अचूक होतं, ऑपरेशन तेवढं सुरक्षित होतं आपलं. पिकल्यानंतर बऱ्याचदा गुंतागुंती वाढतात. आमचं सुद्धा त्याच्यात गुंतागुंती वाढते. तर पिकायच्या आधी करायला पाहिजे आणि जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला नजरेची अडचण येऊ लागली, तर आपण मोतीबिंदू हा लवकर काढून घ्यायला पाहिजे. अच्छा. हो. पण मग डॉक्टर, आणखीन एक प्रश्न मला इथे पडतो, की एखाद्याचं जेव्हा मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं, कदाचित त्याला पूर्वी चष्मा असेल, वयोमानापरत्वे लागलेला किंवा काही जन्मजात असेल, काही कारणास्तव त्याला चष्मा आहे, पण आता मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय. त्यानंतर त्याच्या दृष्टीमध्ये काही फरक पडतो का? म्हणजे ती बदलते, कमी होते, वाढते, नेमकं काय घडतं? आपली एक नैसर्गिक दृष्टी आहे. हं. जी मोतीबिंदूच्या आधी जी दृष्टी आपली होती, चष्मा घालून असू द्या किंवा बिना चष्म्याचा असू द्या, ऑपरेशन नंतर तेवढी दृष्टी आपण परत वापस आणू शकतो. त्याच्यात अच्छा. इम्प्रूव्हमेंट नाही नाही होत. होत. फायनल दृष्टी जी आपली होती, समजा हं. 15 वर्षाची असताना आपली जी फायनल दृष्टी होती मोतीबिंदू नसताना, ऑपरेशन नंतर तेवढी दृष्टी वापस येऊ शकते. त्याच्यापेक्षा अच्छा. जास्त नाही. हां, म्हणजे मी हे विचारण्याचं कारण काय, की बऱ्याच ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटू शकतं, की अरे ते डोळ्यांचं ऑपरेशन केलं तर मग मला कमी दिसायला लागेल का? तर तसं अजिबात नाहीये. ही खात्री बाळगा. डॉक्टर, विषय चष्म्याचा निघालाच आहे. हो, हो. तर आजकाल आपण बघतोय, की स्क्रीन टाईम वाढलेला आहे. आपलं कामच कॉम्प्युटरवरती आहे. दिवस-रात्र काहीतरी स्क्रीनवरती आपण एक्सपोज्ड आहोत. बरोबर. तर नेत्ररोग तज्ज्ञ आहात. अनेक हजारो पेशंट्स तुम्ही आजपर्यंत पाहिलेले आहेत. हो. तर मला असं वाटतं सुरुवात आपण ह्यापासून करू, की चष्मा लागण्याची मूळ कारणं काय आहेत आणि वयोमानापरत्वे ते प्रमाण ते म्हणतात ना, लहान वयाकडे येत चाललंय. तर ह्याचं काय नेमकं कारण आहे? आपली जी जीवनशैली आता झालेली आहे, हं. त्याच्यामुळे चष्मा लागण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हं, हं. खास करून मोबाईल, लॅपटॉप, इतके दिवस टीव्ही होता. पण आता हे मुख्य कारणं झालेली आहेत, की मोबाईल, लॅपटॉप आणि आपलं बाहेरचं फिरणं किंवा आउटडोअर गेम्स खेळणं हे आता जवळपास बंद झालेलं आहे. शहरातल्या मुलांचं तर बिलकुल त्यांना जागाही नाहीये. तर याच्यामुळे चष्मा हा जास्त प्रमाणात लागतोय आणि थोडं वयाच्या लवकर लागतोय चष्मा. अच्छा. चष्मा तसा खूप पूर्वी थोडंसं टॅबू होतं त्या बाबतीमध्ये. हो. लोकं चष्मा वापरणं म्हणजे अरे हा, ह्याची दृष्टी कमजोर आहे. पण आता त्याचं नॉर्मलायझेशन झालंय हो. समाजामध्ये. असं वाटतं की चष्मा आहे, याच्यावरती कोणी फारसा विचारही करत नाही, चर्चाही केली जाते. बरोबर. इनफॅक्ट नाऊ इट बिकेम अ स्टाईल स्टेटमेंट. बरोबर. पण तरी सुद्धा अनेक लोकांना तो हेवी नंबर असतो चष्म्याचा. त्याला अगदी चेष्टेतच बोलायचं झालं तर काही लोकं त्याला सोडा वॉटर ग्लास वगैरे हो. इथपर्यंत बोलतात खरे. पण जोक सपाट, मला हेच विचारायचं सर, की जेव्हा असा खूप जाड चष्मा असतो, जास्ती नंबरचा चष्मा असतो, तर तो घालवता येतो का? त्याचे काही उपाय आहेत का आपल्याकडे? हो, बिलकुल. तो चष्म्याचा नंबर आपण पूर्णपणे शून्य करू शकतो. पूर्णपणे 100% तो नंबर आपण घालवू शकतो. हं. त्याला वेगवेगळे प्रकार आहेत. लॅसिक आहे किंवा त्याच्यात आयसीएल म्हणून एक प्रकार आहे. याद्वारे आपण तो नंबर पूर्णपणे घालवू शकतो. अच्छा. हो. पण मग लॅसिकचा जर तुम्ही उल्लेख केलात, ही सर्जरी नेमकं करते काय? म्हणजे थोडंसं टेक्निकल आहे, पण तरी आम्हाला नेमकं कशा पद्धतीने त्या सर्जरीचा उपयोग करून नंबर घालवला जातो याविषयी सांगा ना? आपलं जे नेत्रपटळ आहे, हं. ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, हं, हं. त्याची थिकनेस आपण एकदम मायक्रॉनमध्ये कमी करतो नंबरप्रमाणे हं. आणि त्याच्यानंतर हा नंबर कमी होऊन जातो किंवा 0 होऊन जातो आपला. आणि आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न अर्थातच, की जर का ही सर्जरी कोणाला करून घ्यायची, डोळ्याचा चष्म्याचा नंबर परमनंटली घालवायचा, डॉक्टर वडगावकर नेत्र रुग्णालयामध्ये जेव्हा पेशंट्स येतील, तर तिथे ॲडमिट व्हावं लागतं का? किंवा काही त्याचे पथ्यपाणी असतात का? याविषयी सांगा ना. लॅसिक करताना किंवा लॅसिक म्हणण्यापेक्षा चष्म्याचा नंबर घालवताना जी शस्त्रक्रिया आपण करतो, त्याच्यात प्रकार आहेत. मग लॅसिक हा त्याच्यातला एक प्रकार आहे. त्याच्यातही अजून वेगवेगळे भरपूर प्रकार आहेत. हं. त्याच्यात सर्वात आधी वय पाहावं लागतं आपल्याला. हं.
पेशंटचं वय 18 किंवा प्लस पाहिजे. हम्म. 18 वर्षाच्या खाली शक्यतो आम्ही ही शस्त्रक्रिया करत नाही. अच्छा. आणि त्याच्यानंतर ॲडमिट राहायची गरज नाही. या शस्त्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन दिल्या जात नाही. पूर्णपणे वेदनारहित असते. पट्टी लावायची गरज पडत नाही. आणि 2-3 दिवसानंतर ते त्यांचे सगळे रुटीन कामं, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, जॉबला जाणे, हे सगळे ते पुन्हा सुरू करू शकतात. अच्छा. त्याच्यासाठी एक टोपोग्राफी नावाची तपासणी असते. तर पेशंटसाठी कोणची शस्त्रक्रिया योग्य, लॅसिक योग्य का ICL योग्य, हे टोपोग्राफी नावाची एक तपासणी असते. ती तपासणी आपल्याला आधी करावी लागते आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवतो की यांच्यासाठी ही शस्त्रक्रिया, यांनी हा नंबर यांचा पूर्णपणे चालला जाईल. प्रत्येक नंबर हा लॅसिकद्वारे जात नाही. हा पण एक गैरसमज आहे की लॅसिक केलं तर माझा पूर्ण नंबर जाईल. तर त्याच्यावर नाही, आपला नंबर किती आहे, टोपोग्राफीची तपासणी कशी आलेली आहे, त्याच्यानुसार आपण ठरवतो की कोणची पद्धत वापरायची ज्याने हा नंबर पूर्णपणे चालला जाईल. म्हणजे पेशंट परतवे ही पद्धत बदलते थोडक्यात उपचाराची. बदलते, बरोबर. पण डॉक्टर, मला तेच म्हणायचं की जेव्हा तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये कुठलाही त्रास होत नाही, 2-3 दिवसात माणूस पुन्हा आपल्या कामाला लागू शकतो. पण आणखीन एक प्रश्न असाही उद्भवतो की विशेषतः डायबिटीस सारखा आजार काही लोकांना असतो. तेव्हा अशा केसमध्ये तुम्ही काय सजेस्ट कराल की त्यांना ही शस्त्रक्रिया करून घेण्यासारखी आहे का त्यांना काही विशेष पथ्य पाळावे लागतात? डायबिटीजमध्ये हे करू शकतो, पण खूप रेअरली ह्या एजमध्ये डायबिटीज डिटेक्ट होतो लोकांना. नॉर्मली ही शस्त्रक्रिया 18 वर्षाच्या पुढे आपण करतो आणि एक 35-40 वर्षापर्यंत आम्ही ही शस्त्रक्रिया रेकमेंड करतो. कारण 40 नंतर तसेच आपल्या लेन्समध्ये बदल व्हायला सुरुवात होते, म्हणून त्यानंतर ही शस्त्रक्रिया करा म्हणून आम्ही तसा सल्ला देत नाही. आणि डायबिटीज नॉर्मली 40-45 नंतरच होतो. त्याच्यामुळे याचा डायबिटीजचा ह्या शस्त्रक्रियेशी काही असा म्हणजे संबंध येत नाही. बरं. आणि खचितच पुढचा प्रश्न, एखाद्याने ही शस्त्रक्रिया करून घेतली असेल आणि लसिकचा वापर करून आपला चष्म्याचा नंबर पूर्णपणे घालवलेला असेल तर पुन्हा परत चष्मा लागण्याची संभावना असते का? इथे वयाचा रोल जास्त इम्पॉर्टंट आहे. 18 वर्षानंतर शक्यतो 90% जणांचा नंबर हा स्थिर झालेला असतो. एक गैरसमज अजून आहे की लॅसिक शस्त्रक्रिया केल्यानंतर माझा नंबर स्थिर होईल. तसं नाहीये, हे उलट आहे. नंबर स्थिर झाल्यानंतर आपण लॅसिक शस्त्रक्रिया करतो. त्याच्यामुळे खूप रेअरली नंबर येण्याचा चान्स असतो, पण नॉर्मली 90-99% लोकांमध्ये पुन्हा शस्त्रक्रिया केल्यानंतर नंबर येत नाही. अच्छा. मला इथे प्रेक्षकांना आवर्जून सांगावं असं वाटेल की डॉक्टर वडगावकर हे आपल्या छत्रपती संभाजीनगरच नाही तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहेत. नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून अनेक दूर ठिकाणाहून त्यांच्याकडे पेशंट्स येतात. पण डॉक्टर, मला आज तुम्हाला एक थोडासा वेगळा प्रश्न विचारावासा वाटतो की अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करत आहात, पण असा एखादा प्रसंग, असा एखादा पेशंट आठवतो का की ज्याला खूप अडचणीतून तुम्ही बाहेर काढलं आणि ते म्हणतात ना की इट्स द लाईफ टाईम मोमेंट फॉर यू, की जेणेकरून आम्हा प्रेक्षकांनाही ते ऐकायला आवडेल की आपल्या ह्या रुग्णसेवेच्या व्रतामध्ये काय असा तो प्रसंग घडला होता? तसे तर भरपूर आहेत. एक आठवतो असा एक वयोवृद्ध बाबा होते. त्यांना 20 वर्षापासून नजर नव्हती. काही त्यांना शारीरिक आजार होते, मला वाटतं हार्टचा प्रॉब्लेम असेल, डायबिटीज हेवी होतं. तर त्यांचं शस्त्रक्रिया मी केली मोतीबिंदूची आणि त्याच्यानंतर त्यांना नजर आली आणि त्यांनी 20 वर्षानंतर पहिल्यांदा आपल्या नातवंडांना पाहिलं. तर तो क्षण माझ्यासाठी खूप भावनिक पण होता आणि मनाला लावून घेणार. क्या बात आहे डॉक्टर. आणि पुन्हा मी उल्लेख जो करतोय डॉक्टर वडगावकर नेत्र रुग्णालय या फॅसिलिटीचा, तर मला असं वाटतं आज ह्या निमित्ताने प्रेक्षकांना याही विषयी सांगावं की कोणकोणत्या लेटेस्ट उपचार पद्धती इथे अवेलेबल आहेत. कारण आपण जेव्हा प्रत्येक वेळी म्हणतो की आधुनिक उपचार पद्धती, तर नेमके काय तिथे अवेलेबल आहेत, कोणत्या ट्रीटमेंट्स आपल्या तिथे केल्या जातात? जवळपास सगळ्याच ट्रीटमेंट आहेत. मोतीबिंदूच्या सगळ्या ट्रीटमेंट्स असू द्या किंवा नंबर कमी करायच्या लॅसिक असू द्या, त्याच्यामध्ये SPT किंवा कॉन्टुरा लॅसिक आहे. आमच्याकडे फेमटो सुद्धा उपलब्ध आहे. फेमटो म्हणजे हे टोटली लेझर असिस्टेड असतं. आणि ICL म्हणून आहे, जेव्हा लॅसिक रिजेक्टेड काही पेशंट्स असतात, काही कारणाने त्यांना लॅसिक शक्य नसतं, टोपोग्राफीमध्ये त्यांना लॅसिक शक्य नाही असा रिपोर्ट येतो, अशा वेळेस आम्ही ICL म्हणून आहे, ICL करतो. तर ICL सुद्धा उपलब्ध आहे. मोतीबिंदूमध्ये जे विविध प्रकारच्या लेन्स आहे, आजकाल खूप टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे. एक माध्यम मोतीबिंदूचं आता असं झालेलं आहे की आपण त्याच्यामध्ये नंबर सुद्धा घालू शकतो. बरं. लांबचा सुद्धा नंबर घालू शकतो आणि जे आता 40 नंतर आपल्याला जवळचा नंबर येतो लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी, याच्यासाठी जो चष्मा लावावा लागतो. जेव्हा आपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया करतो
आपण जर मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल किंवा इडॉफ म्हणून खूप नवीन पद्धतीच्या लेन्स आलेल्या आहेत. आपण जर त्या लेन्स वापरल्या तर आपल्याला चष्म्याची गरज जवळपास नाहीच्या बरोबर पडते. बरं. सगळं काही आपण जसे तरुण वयात आपली दृष्टी होते, जवळचं सुद्धा इंटरमिडिएट जे काम करायचं आपल्याला, लॅपटॉप पाहायचा आहे किंवा कॉम्प्युटर पाहायचं आहे, ते सुद्धा, आणि रिडिंग रायटिंग बारीक सुद्धा, हे सगळं पूर्णपणे आपण विदाऊट चष्मा पाहू शकतो. अच्छा डॉक्टर, आता एक फार वेगळा आणि महत्त्वाचा प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे, आणि तो अर्थातच या नवीन पिढीला ॲड्रेस करायला पाहिजे. याचं कारण की काय, आजकाल फॅशनच्या नावाखाली ते वेगवेगळ्या रंगाच्या लेन्सेस वापरणं वगैरे हे असे प्रकार खूप वाढलेले दिसतात. त्यानंतर अनेक असे केमिकल्स वापरले जातात डोळ्यांसाठी किंवा डोळ्यांच्यावर मेकअपच्या संदर्भामध्ये. तर ह्याचा कितपत दुष्परिणाम भोगावा लागू शकतो, मला असं वाटतं की आजच्या या नवीन पिढीला हे सांगणं फार गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच जे नवीन कलरच्या लेन्स आहेत त्या वापरायला पाहिजे. आणि शक्यतो जे लायनर्स आहेत, केमिकल्स आहेत, त्याचा वापर हा आपण टाळायलाच पाहिजे, कारण त्याचे दुर्गामी परिणाम आपल्या डोळ्यांवर किंवा दृष्टीवर होऊ शकतात. शक्यतो ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. बरोबर. आणि दुसरा प्रश्न अर्थातच, आजकाल आपण बघतो मोठे मोठे कॉन्सर्ट्स होतात किंवा आता अगदीच रस्त्यांवरती सुद्धा आपण मोठमोठ्या मिरवणुका बघतो, आणि ह्यामध्ये ते लेझर शोचं प्रमाण आजकाल फार वाढलंय. पण ते लेझर्स आपल्या डोळ्याला किती घातक आहेत याविषयी सुद्धा सांगावं असं मला वाटतं. त्याच्यामुळे दृष्टीदोष होऊ शकतो आणि हा कायमस्वरूपी असू शकतो. याच्यावर खूप लिमिटेड उपचार उपलब्ध आहेत. तर शक्यतो ह्या लेझर आयोजकांनीच वापरायला नाही पाहिजे. डोळ्यांना इजा भरपूर प्रमाणात आणि परमनंट होऊ शकते त्याच्यामुळे. अच्छा. हो, मागच्या पडद्याला मॅक्युला आपण जो म्हणतो त्याला परमनंट इजा ह्या लेझरमुळे होऊ शकते. तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. बरोबर. आणि अर्थातच बहुचर्चित प्रश्न ज्याला म्हणतात की लहान मुलांचा जो स्क्रीन टाईम वाढलेला आहे, मोबाईल्स, तर आता पेरेंट्सना हा प्रश्न पडतो की त्यांच्या हातनं तो मोबाईल काढायचा कसा, किंबहुना त्यांना हे पटवून कसं द्यायचं लहान मुलांना की अरे बाबा त्याच्यामुळे चष्मा लागू शकतो आणि तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम्स पुढे भविष्यात होऊ शकतात. तर अशा वेळी पालकांना काय सल्ला द्याल? लहान मुलांना मोबाईलमुळे चष्मा लागतोय ही वस्तुस्थिती आहे. तर त्यात त्यांना कमीत कमी मोबाईल देणे, मी तर म्हणेल मोबाईल देऊच नाही, आणि त्यांना बाहेर खेळण्यासाठी प्रोत्साहित करावे. रोज कमीत कमी 40 ते 45 मिनिटं ग्राउंडवर, ओपन मैदानावर, जिथे लांबच्या गोष्टी आपल्याला दिसतील, इथे त्यांना खेळायला प्रोत्साहित करायला पाहिजे. ज्यांनी आपले म्हणजे मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि डोळ्यांचे सुद्धा आरोग्य, हे तिन्ही गोष्टी चांगल्या राहतील. क्या बात आहे. डॉक्टर, आणखीन एक खूप महत्त्वाचा प्रश्न मला इथे विचारावासा वाटतो आपल्याला, की बरेच लोक काय करतात की ऑप्टिकल्समध्ये जातात किंवा अशा डोळ्यांच्या ते जिथे चष्मे वगैरे मिळतात अशा ठिकाणी जाऊन आपला ते काय नंबर चेक करून घेतात. हे कितपत ट्रस्टवर्दी आहे किंवा ह्याचा कितपत खरंच फायदा होतो का, हे करायला हवं की नको? हा एक मोठा गैरसमज असा आहे की डोळे तपासणं म्हणजे चष्मा तपासणं. जेव्हा डॉक्टरांकडे कोणीही येतं डोळे फक्त नंबर तपासण्यासाठी जरी आले, तर आम्ही फक्त कधीही नंबर तपासत नाही, आम्ही त्याची पूर्ण सखोल डोळ्यांची तपासणी करतो. मग त्याच्यात नंबर तर आलाच, पण त्यांचं प्रेशर आहे का, काही सोबत दुसरा काही आजार आहे का, जर डायबिटीज असेल तर डायबिटीजचे काही परिणाम आहे का, ब्लड प्रेशर असेल तर ब्लड प्रेशरचा काही परिणाम आहे का, काही भविष्यात काही आजार उद्भवू शकतो का, हे सुद्धा आम्ही पूर्ण सखोल तपासणी करतो. फक्त नंबर तपासणं ही डोळ्यांची तपासणी नाही, कारण बरेच आजार हे आपल्या डोळ्यांमध्ये आपल्याला न कळत चोर पावलांनी येत असतात, ते आपल्याला शोधावे लागतात. तर डोळे तपासताना ते डॉक्टर म्हणून आम्ही ते शोधतोच, म्हणून डायरेक्ट नंबर तपासणं ऑप्टिकलमध्ये जाऊन हे योग्य नाही. अच्छा, म्हणजे थोडक्यात काय की फक्त त्या ऑप्टिकलमध्ये चेक केलेल्या नंबर्सवरती किंवा त्या आकड्यांवरती विश्वास ठेवू नका, तुम्ही नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं अधिक सुखावं आहे. डॉक्टर, चर्चेच्या शेवटाकडे जेव्हा आपण येतो आहोत, तर मला असं वाटतं तत्पूर्वी मग प्रेक्षकांना सांगायचं आहे की डॉक्टर वडगावकर यांच्या नेत्र रुग्णालयामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे अत्याधुनिक नेत्रोपचार मिळतील. त्यासाठी इथे स्क्रीनवरती तुम्ही नंबर बघू शकता, त्यावर कॉल करून तुम्ही डॉक्टर वडगावकर यांची अपॉइंटमेंट घेऊन चांगले नेत्रोपचार मिळवू शकता. पण सर, मला जाता जाता एवढंच विचारावंसं वाटेल की आमच्या प्रेक्षकांसाठी काय सांगाल की डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आहेत ज्या अंगीकारायला हव्या, कुठला आहार घ्यायला हवा आणि कुठल्या वाईट सवयी सोडायला हव्यात? सर्वात आधी मोबाईलचा वापर, टीव्हीचा वापर, लॅपटॉपचा वापर कामाशी व्यतिरिक्त करू नका. संतुलित आहार घ्या. असा एकच आहार चांगला आहे असं काही नाही, संतुलित आहार पाहिजे, रोज व्यायाम पाहिजे, आणि मानसिक आरोग्य जसं मी सांगितलं, डोळ्यांचं आरोग्य हे चांगलं ठेवण्यासाठी आहार सर्वात महत्त्वाचा, व्यायाम महत्त्वाचा, आणि आपली जीवनशैली महत्त्वाची. तर ती सगळी आपली निरोगी असली पाहिजे.
थोडक्यात काय की आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे आपल्याच हातात आहे आणि त्यासाठी डॉक्टर वडगावकरांसारखे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आपल्याकडे आहेत. सर, आज तुम्ही इथे आलात आणि इतकी महत्त्वाची माहिती एवढ्या सोप्या शब्दात आम्हाला दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.